नमस्कार, आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र। आजची मोठी बातमी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथून। अंजनगाव येथे केळोबा देवस्थान मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीररित्या बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। याच संदर्भात यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर यांनी गंभीर दखल घेत सर्व समाज बांधवांना अंजनगाव येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। तसेच या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जावी आणि सर्वांनी शांततामय मार्गाने एकत्र येऊन आपली भूमिका मांडावी असे आवाहन पांडुरंग खांडेकर यांनी केले आहे। दरम्यान या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। पाहुयात त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार, जय मल्हार, जय भीम, जय शिवराय। मी यशवंत सेना जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका येथे अंजनगावमध्ये खिलोबा देवस्थान आहे। या देवस्थानाच्या समोर समाज घटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत बसवण्यात आलेला आहे। खिलोबा देवस्थान हे धनगर समाजाची अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या समोर जर तुम्ही राजकारण करणार असाल आणि राजकारणासाठी तुम्ही जर छत्रपतींच्या पुतळ्याची छत्रपतींच्या पुतळ्याच्या आठवून जर राजकारण करणार असाल तर तो कायद्याच्या नियमाप्रमाणे जर शासनाने तो पुतळा बाहेर हटवावा आणि तिथल्या देवस्थानाची जी अस्मिता आहे, परंपरा चालत आली आहे, धनगर समाजाची परंपरा आहे, हे खिलोबा देवस्थान हे महाराष्ट्रामध्ये जागृत देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानाच्या समोर समाज घटकांनी आणून तिथं तो छत्रपतीला मानणारे आम्ही पण आहे, छत्रपतीला मानणारे आम्ही आहे, छत्रपती हे आमचं दैवत आहे, परंतु आमच्या अस्मितेच्या समोर आणून तुम्ही जर तुमच्या पुतळा आणि तो पण रात्रीच्या 12 वाजता आणून बसवताय। छत्रपतीचा पुतळा हा वाजत गाजत आला पाहिजे आणि तो दिवसा बसला पाहिजे। तुम्ही हे रात्रीचा आणताय। छत्रपती हे रात्रीचे व्यवहार करणार होते का? रात्रीचा काय प्रकार करणार होते का? छत्रपतीची अस्मिता आमच्या मनामध्ये आहे। तर ह्याच्यासाठी मी सर्व समाज बांधवांना, सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना आव्हान करतोय, मी यशवंत सेना जिल्हाध्यक्ष म्हणून, की सर्व समाज बांधवांनी अंजनगावमध्ये यावं। मी येतोय, तुम्ही या। आपले तिथले जे नाना महाराज म्हणून फराडे महाराज आहेत ते आज उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी अन्नपाणी सोडलंय, कारण महाराष्ट्रामध्ये फराडे महाराजाची भाकणूक ऐकण्यासाठी करोडो लोक जमा होतात आणि त्या महाराजांनी आज तो पण धरला आहे की मी अन्नपाणी सोडलंय। तर त्यांच्यासाठी आणि समाजासाठी समाज बांधवांनी जेवढ्या मोठ्या संख्येने आणि नागरिकांना विनंती करतो की सर्व शांतते मार्गाने एकत्र येऊन आपली भूमिका ठाम मांडण्यासाठी आपण स्वतः अंजनगावमध्ये उपस्थित राहावं। मी यशवंत सेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्याला आवाहन करतोय, आपण मोठ्या संख्येने सर्व समाज बांधवांनी अंजनगावमध्ये हजर राहावं। जय भीम, जय मल्हार, जय शिवराय।